रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीबाबतच्या मुद्द्यावरून परिवहन विभागानं आक्रमक भूमिका घेतली होती. तोच निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरवलाय. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी सरकारनं आता 1 वर्षाची मुदत दिली आहे. या वर्षभरात कुठलीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. दरम्यान फडणवीस सरकारच्या या निर्णयामागे उत्तर प्रदेशमधल्या आगामी निवडणुकांची किनार असल्याची टीका आता होऊ लागली. तर या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा देखील सुरू झाली आहे. मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली आहे, एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी त्यावर काय भूमिका मांडली आहे, याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेत सरकारनं आधी आक्रमक भूमिका घेतली होती. परिवहन विभागाकडून चालकांना 15 ऑगस्टपर्यंतची मुदतही देण्यात आली होती. त्यानंतर कारवाईचा इशाराही देण्यात आला. या मुद्द्यावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिकाही स्पष्ट करत मराठी सक्तीच्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. मात्र रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळानं गुरुवारी 27 ऑगस्टला देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठी शिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट वर्षभराचीच मुदत चालकांना दिली आहे. आपने जो अभी बात कही है वो मुझे अच्छी लगी कि तुम्ही सगळे शिकू इच्छिता. तुमची सगळ्यांची मत आहे की जुजबी का होईना मराठी शिकलं पाहिजे, हे तुम्ही मत मांडलं, याचा मला आनंद आहे. मी हे समजू शकतो की भाषा शिकणं, जुजबी शिकणं हे खूप कमी वेळात होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर एवढा चांगला कार्यक्रम हातामध्ये घेणार असाल आणि सगळ्यांना जुजबी मराठी शिकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर शासनाची पण ही भूमिका असेल की आम्ही याला 1 वर्षाची मुदतवाढ देऊ. 1 वर्ष हा सगळा कार्यक्रम आपण चालू, कोणावरही कारवाई वर्षभर आपण करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या ह्या निर्णयामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे आणि खुद्द परिवहन मंत्री नेमकं काय म्हणालेत पाहूयात. राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आम्हाला सूचना केला की बाळासाहेबांच्या नावानं ही अभियान आहे ते पूर्ण चालू ठेवणं काळाची गरज आहे. कारण जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक मुंबईमध्ये येतात, हेमेवा क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे असे कायद्यामध्ये तरतूद असेल आणि त्यानुसार त्यांनी मराठी शिकावं. जुजबी मराठीचं ज्ञान असणं त्यांना आवश्यक आहे आणि त्यामुळे ते अभियान तर आम्ही पुढे चालू ठेवू. राज्यामध्ये 1800 शिक्षक आणि त्याचबरोबर 180 वर्ग हे आम्ही आता चालू ठेवलेलेच आहेत. त्यामध्ये त्यांनी प्रशिक्षण घ्यावं. माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदत दिली आहे आणि त्यानंतर परत तुम्ही मुदत मागाल तर ते योग्य होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो मंत्री म्हणून आणि त्यामुळे ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांना मराठी हे शिकावंच लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोजीरोटी कमवायची असेल तर मराठी अनिवार्य आहे. ही परिवहन खात्याची भूमिका आणि ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. हे अभियान जे आहे शिकवण्याचं, हे साहित्यिकांना घेऊन मराठी भाषेतले तज्ज्ञ असतील, लेखक असतील, या सगळ्यांना घेऊन हे अभियान सुरू ठेवलं होतं आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे. यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयावरती मनसे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. आगामी काळात उत्तर प्रदेशात निवडणूक होणार आहे. हीच निवडणूक लक्षात घेऊन फडणवीस सरकारनं हा निर्णय घेतला आहे असा आरोप अमित ठाकरेंनी यावेळी केला. 10 वर्षाचं द्या, 15 वर्षाचं द्या. आम्हाला कळलं तुम्हाला मराठी भाषेबद्दल, आपल्या राज्याबद्दल किती आपुलकी आहे. तुम्ही गुजरातला गेला, पंजाबला गेला, तुम्ही दक्षिणेत गेला, सगळीकडे एक आपुलकी असते आपल्या भाषेची. आता यूपी इलेक्शन येत आहे म्हणून हे तुम्ही 1 वर्षाचं एक्सटेन्शन देताय. एवढी कसली डेस्परेशन आलं तुम्हाला की आपली भाषा बाजूला हे केली पाहिजे, आपण आपलं राज्य बाजूला केलं पाहिजे आपण.
कुठेतरी एक मुख्यमंत्री म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे ना. गेली अनेक वर्ष परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालक महाराष्ट्र आणि मुंबईत राहत आहेत. मात्र त्यातील अनेकांना मराठी भाषेचं साधं व्यावहारिक ज्ञानही नाही किंवा ते शिकण्याची इच्छाही नाही. हे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या मुजोर चालकांच्या अनेक व्हिडिओंमधून अनेकांनी पाहिलं असेल. त्यामुळे सरकारनं आक्रमक पद्धतीनं मराठी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर या मुजोर अमराठी रिक्षा चालकांना थोडा चाप बसेल अशी आशा असतानाच आता फडणवीस सरकारनं त्यांना वर्षभराची मुदतवाढ दिली आहे, ज्यामुळे मराठी सक्तीच्या निर्णयाचं गांभीर्यच कुठेतरी कमी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात परप्रांतीयांची मुजोरी आणखी वाढली तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.